Dear student, we are seeing practice set 2.1 question number 3. In figure, angle QPR is equal to 90. आकृतीमध्ये कोण QPR पाहिजे काय दिलेली कोण QPR जो आहे हा कोण QPR किती दिलेला आपल्याला 90 डिग्री. त्याच्यानंतर पुढे सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू द सेगमेंट QR. रेख PM जो आहे तर तो QR ला काय दिलेला आहे लंब दिलेला आहे आणि दरम्यानचा संबंध दिलेला आहे Q', M', R. त्याच्यानंतर PM इज इक्वल टू किती दिलेले 10. या ठिकाणी ही जी काही PM जे आहे तर ती PM दिलेली आपल्याला 10. त्याच्यानंतर QM जे आहे QM जे आहे तर ती किती दिलेली आपल्याला 8 दिलेली आणि फाइंड QR म्हणजे ही जी काही टोटल QR जी आहे ही QR जी आहे टोटल तर ती टोटल QR काय करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. की प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये काय काय दिलेले पहा सोल्युशन. इन ट्रायंगल कोणता QPR काय काय दिलेलं आहे की अँगल QPR इज इक्वल टू 90. अजून काय दिलेले तर सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट QR एवढं आपल्याला त्या ठिकाणी गिवन मध्ये त्या ठिकाणी दिले बरोबर. म्हणजे काटकोन त्रिकोण जे आहे तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये हा जो काही लंब जो आहे रेख PM जो आहे तर तो काय आहे तर त्या ठिकाणी असणारा जो काही कर्ण जो आहे तर त्या कर्णावर त्या ठिकाणी लंब टाकले. मग आपल्याला या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ द जिओमेट्रिक मीन भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय गुणधर्मानुसार सांगता येईल आपल्याला हा जो काही PM स्क्वेअर जो आहे तर तो PM स्क्वेअर काय असतो QM इंटू MR एवढा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून पहा पुढे बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार काय गुणधर्म आहे तर या ठिकाणी PM स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR बरोबर. या ठिकाणी पहा PM किती दिलेला आपल्याला 10 आणि त्या 10चा स्क्वेअर आहे इज इक्वल QM किती दिलेला आहे QM दिलेला आपल्याला 8 इंटू MR आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल आणि MR ची किंमत माहीत झाली की आपल्याला QR त्या ठिकाणी काढ. पुढे आता 10चा स्क्वेअर झाला त्या ठिकाणी 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. आपल्याला MR ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. MR इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय 8. आता 8 ने 100 ला डिवाइड करा किती 8 1 8 10 मधून 8 गेले कर राहिली 2 झाले 20 8 2 16 20 मधून काय केले 16 गेले कर राहिले 4 8 ने काही 4 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं 4 चे झाली 40 झाली 8.40. ज्या ठिकाणी आपल्याला MR जो आहे तर तो MR मिळाला 12.5 बरोबर. आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलं QR. आता QR तर QR कसा लिहिता येईल तर QR कशाचा बनलेला दिसतोय तर QM प्लस MR चा बनलेला आहे. आपल्याला दरम्यानचा संबंध दिलेला की Q', M', R म्हणजे त्या ठिकाणी QR जो आहे तो QR कसा बनलेला आहे QM अधिक MR अशा पद्धतीने त्या ठिकाणी बनले. आता QM ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 8 प्लस MR आपण फाइंड आउट केलं 12.5 इज इक्वल टू या ठिकाणी 0.5 आणि 12 नाटकी झाली 20. म्हणजे या ठिकाणी QR जो आहे तर तो QR किती मिळाला आपल्याला त्या ठिकाणी 20.5 त्या ठिकाणी येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी QR जे आहे तर त्या QR ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. त्याच्यानंतर पुढे
आता पुढे फोर्थ एक्झाम्पल आपल्याला दिलेले की सी फिगर आकृती पाहून की फाइंड आर पी अँड पी एस. आपल्याला काय करायचे, आकृती पाहून आरपी ची किंमत आणि पीएच ची असणारी काही किंमत जी आहे तर ती किंमत काय करायची, दिलेली जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीच्या साह्याने या ठिकाणी शोधायची. पहा काय काय दिले सोल्युशन. या ठिकाणी सोल्युशन की इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, पी एस आर. पी एस आर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे की अँगल पी एस आर. पी एस आर किती दिलेलं आहे, 90 डिग्री दिलेलं आहे. बरोबर. अशाच पद्धतीने पुढे अँगल एस पी आर. एस पी आर किती दिलेलं आहे, 30 डिग्री. हे आपल्याला प्रश्नामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे एक त्रिकोण जे आहे तर त्या एका त्रिकोणाचा एक कोण किती दिलेला आहे, 90. हा दिलेला आहे 30. तर हा किती असेल तर 60 असेल. रिमेनिंग अँगल ऑफ द ट्रायंगल. आणि देअरफॉर या ठिकाणी अँगल, कोणता अँगल तर एस आर पी इज इक्वल टू किती असेल, 60 असेल. काय सांगणार, कारण तर रिमेनिंग अँगल ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाचा उरलेला कोण. बरोबर. आणि म्हणून पहा त्या ठिकाणी की ट्रायंगल पी एस आर हा तो काही त्रिकोण जो आहे पहा या ठिकाणी याचं माप त्या ठिकाणी 30 आहे. याचं आपण काढलं किती आलं, 60 अंश आलं. आणि हा किती आहे, 90 अंश. ज्या ठिकाणी त्रिकोण पी एस आर जो आहे हा काय असला पाहिजे, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. आणि देअरफॉर ट्रायंगल पी एस आर इज ए 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. आणि म्हणून हा त्या ठिकाणी 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोण त्या ठिकाणी असला. मग आपल्याला बाय द 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरमचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर करून या दोन असणाऱ्या काही साईड जे आहेत तर त्या साईड आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील. बाय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम या ठिकाणी 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असणारा तो काही ट्रायंगल थेरम जो आहे तर त्या ट्रायंगल थेरम नुसार आपल्याला माहिती की या ठिकाणी पाहता काय काढायचं की पहिल्यांदा आपल्याला समजा या ठिकाणी एस आर जो आहे. बरोबर. तरी या ठिकाणी नेमकं काय काढायला सांगितलंय तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये काय काय माहिती दिलेली की पहिल्यांदा कोणी काही करू एस आर जो आहे तर तो एस आर त्या ठिकाणी काढू. बरोबर. मग आता पहा एस आर. आता एस आर कडे जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं हा एस आर काय आहे, 30 अंश कोणासमोरील भुजा आहे. म्हणजे साईड अपोजिट टू द 30 डिग्री. आता साईड अपोजिट टू द 30 डिग्री कशी असते तर 30 अँगल इज हाफ द हायपोटेनस, कर्णाच्या निम्मे त्या ठिकाणी असते. म्हणून एस आर इज इक्वल टू काय म्हणणार आपण 1/2 हायपोटेनस. हायपोटेनस कोणता आहे आपला तर 90 अंशासमोरची असणारी ती काही भुजा जी आहे तर ती हायपोटेनस असते म्हणजे आर. त्या ठिकाणी कारण आपण देणार आहे, काय कारण देणार आहे, साईड अपोजिट टू 30 डिग्री, 30 अंश कोणासमोरील भुजा कशी असते, कर्णाच्या कशी दाखवली कोणी निम्मे काय. मग आता या ठिकाणी प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये पहा आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन जे आहे प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये एस आर जे आहे तर त्या एस आर ची व्हॅल्यू जी आहे तर ती प्रश्नामध्ये आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी 6 त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहा एस आर 6 इज इक्वल टू 1/2 इंटू आरपी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आरपी
बरोबर। या ठिकाणी हा डिव्हाइड आहे, इकडे गेला तर तो मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 × 6 × RP, बरोबर। आणि देअरफोर RP इज इक्वल टू किती, तर त्या ठिकाणी 12 त्या ठिकाणी, बरोबर। RP ची व्हॅल्यू किती मिळाली, 12। मग आता अजून कोणती आपल्याला शोधायला सांगितली, तर या ठिकाणी RP शोधले, आता PS शोधायची। PS काय दिसते, तर 60 अँगल समोरची त्या ठिकाणी साईड, म्हणजे साईड अपोजिट टू द 60 डिग्री। या ठिकाणी SP जी आहे, तर ती SP काय दिसते की साईड अपोजिट टू द 60 डिग्री। आता ही साईड अपोजिट टू 60 डिग्री। आता साईड अपोजिट टू द 60 डिग्री कशी असते, म्हणजे 60 अंश कोणासमोरील भुजा कशी असते, √3/2 टाइम्स द हायपोटेनस। काय सांगते, √3/2 टाइम्स हायपोटेनस। हायपोटेनस कोणता आहे आपला, तर या ठिकाणी हायपोटेनस आहे PR, बरोबर। म्हणजे 60 अंश कोणासमोरची असणारी जी काही भुजा जी आहे, तर ती भुजा कशी असते, कर्णाच्या, कर्ण कोणता आहे आपला PR, या कर्णाच्या वर्गमूळामध्ये 3/2 पट असते। आणि म्हणून या ठिकाणी पहा √3/2 × PR। PR आपण काढलेली, PR किती आलेली, 12 त्या ठिकाणी। तुम्ही काय करा, 12 ला डिव्हाइड करा, 6 आलं, म्हणजे या ठिकाणी काय आलं, 6√3। म्हणजे SP जी आहे, तर ती SP आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 6√3। म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी असणारी जी काय RP आणि PS जी आहे, तर ती PS त्या ठिकाणी काय केली, फाइंड आउट केली। त्याच्यानंतर पुढे 5th एक्झाम्पल आपल्याला दिलेले, फॉर फाइंडिंग AB and BC with the help of the information given in the figure, complete the following activity. आकृतीमध्ये दिलेली जी काही माहिती जी आहे, तर त्या माहितीच्या आधारे AB आणि BC ची असणारी काही किंमत जी आहे, तर ती किंमत काय करायची, खाली दिलेली जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे, तर त्या ऍक्टिव्हिटीच्या साहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी शोधायला त्या की आकृतीमध्ये काय दिलेले, AB आणि BC या ज्या काही दोन बाजू ज्या आहेत, तर त्या दोन बाजू काय दिलेले, तर त्या ठिकाणी सारख्याच मापाच्या दिलेल्या, आणि AC जी आहे, तर त्या AC ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी √8 जी आहे, तर ते √8। आता काय काय दिलेले की AB इज इक्वल टू BC, AB आणि BC कशी दिलेली, कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दिली। आता या दोन बाजू जर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील, तर काय विचारलं आपल्याला, अँगल BAC या BAC चं माप जे आहे, तर ते किती असणार आहे, या ठिकाणी हा 90 आहे, ह्या दोन साईड त्या ठिकाणी कॉन्ग्रंट आहेत किंवा सारख्याच मापाच्या आहेत, तर या ठिकाणी ही बाजू किती असणार, हा अँगल जो आहे, तर तो 40 डिग्रीचा असेल, आणि हा रिमेनिंग अँगल कितीचा असेल, 45 डिग्रीचा त्या ठिकाणी असेल, बरोबर। आता या ठिकाणी हा जो काही दिलेला तो काही ट्रँगल जो आहे, तर तो ट्रँगल कसा आहे, 40 डिग्री 90 डिग्रीचा त्या ठिकाणी ट्रँगल। मग आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी माहिती, काय प्रॉपर्टी आहे, इफ द ॲक्यूट अँगल ऑफ द राईट ट्रँगल आर 40 डिग्री, then each of the perpendicular side is 1/2 times the hypotenuse. तर काटकोन करणारी जी काही प्रत्येक बाजू जी आहे, तर ती प्रत्येक बाजू कशी असते, कर्ण जो आहे, तर त्या कर्णाच्या 1/वर्गमूळामध्ये 2 पट त्या ठिकाणी असते, बरोबर। आणि म्हणून त्याच्यावरून आपल्याला या ज्या काही काटकोन करणाऱ्या प्रत्येक बाजू AB आणि BC कशी असतील, तर हा AC कर्ण आहे, तर त्या AC कर्णाच्या कशा असतील, 1/√2 टाइम्स द हायपोटेनस, बरोबर। कर्णाच्या कशी असेल, 1/वर्गमूळामध्ये 2 पट असेल। पुढे या ठिकाणी पहा की 1/√2 आणि AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 8 दिलेली, बरोबर। पुढे 1/√2, आता 8च कसं लिहिता येईल आपल्याला पहा, या ठिकाणी पुढे की 1/√2 इंटू काय लिहू आपण,
4x2 लिहिलं. आता 4x2 लिहिलं तर 4चं स्क्वेअर रूट आलं 2 आणि हा √2. बरोबर. पुढे त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येतं नसते हे √2 आणि हे √2 गेले तर काय राहिले, फक्त त्या ठिकाणी 2 राहिले. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू किती व्हॅल्यू येईल प्रत्येकाची त्या ठिकाणी 2 व्हॅल्यू जी आहे तर ती 2 व्हॅल्यू त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आता पुढे 6 एक्झाम्पल. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. या ठिकाणी आकृतीमध्ये पहा की दिलेला जो काही चौरस जो आहे की ज्या चौरसाचा असणारा काही कर्ण जो आहे तर तो कर्ण जर 10 सेंटीमीटर जर असेल तर त्याची बाजू आणि परिमिती जी आहे तर ती परिमिती आपल्याला त्या ठिकाणी शोधता. आता या ठिकाणी बाजू जी आहे तर ती बाजू कशी शोधता येईल पहा की आकृतीमध्ये की लेट सोल्युशन लेट quadrilateral ABCD is a square. आकृतीमध्ये काय दिसते आपल्याला की चौकोन ABCD जो आहे तर तो त्या ठिकाणी स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय माहिती दिलेली प्रश्नामध्ये आपल्याला की AC इज इक्वल टू किती दिलेले 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिले. बरोबर. पुढे लेट the side of the square be x सेंटीमीटर. चौकोन जो आहे तर त्या चौकोनाची असताना काही प्रत्येक बाजू जी आहे तर ती प्रत्येक बाजू काय करू आपण 1 सेंटीमीटर म्हणून आपल्याला जेवढी लागते तेवढीच आपण घेऊ. पहा AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय म्हणा कोणी 1 सेंटीमीटर. बरोबर. त्याच्यानंतर पाहता की इन ट्रायंगल ABC हा त्रिकोण ABC मध्ये आपल्या लक्षात येता नसते हा जो काही अँगल जो आहे तर तो अँगल किती असेल 90 डिग्री असेल. 90 डिग्री का असेल तर आपल्याला माहिती की अँगल ऑफ द स्क्वेअर जो आहे तर तो अँगल ऑफ स्क्वेअर तो किती असतोय चौकोनाचा प्रत्येक कोण त्या ठिकाणी 90 डिग्रीचा त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून या ठिकाणी पहा की बाय पायथागोरस थिअरम हा जो काही ट्रायंगल जो आहे ABC याच्यासाठी आपण पायथागोरस असणारा जो काही प्रमेय जे आहे तर त्या पायथागोरसचं थिअरम त्या ठिकाणी. पायथागोरसचा थिअरम काय आहे तर त्या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग साईड स्क्वेअर सम उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवढा असतो. ज्या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू आता हायपोटेनस आपल्याला दिलेलं आहे 10 स्क्वेअर आणि AB आणि BC बाजू किती म्हणली आपण x मानलेली x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 10 स्क्वेअर आला 100 आणि या दोघांची त्या ठिकाणी आपण ऍडिशन केली तर ती आली 2x स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आलं 50. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 50 त्या ठिकाणी येते. मग आता पुढे या ठिकाणी की टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता ही काही लिहित नाही मी टेकिंग स्क्वेअर ऑफ रूट्स ऑफ बोथ साइड एक्स इज इक्वल टू अंडर रूट किती आलं 50 त्या ठिकाणी. बरोबर. आता याच्यापैकी एकाचं वर्गमूळ आपण घेऊ शकतो. पहा की उदाहरणार्थ एक्स इज इक्वल टू पहा त्या ठिकाणी काय करू शकतो आपण तर सर्वसाधारणपणे 2 × 25 त्या ठिकाणी वाटतो. 25चं स्क्वेअर रूट काढू शकतो आपण. 25चं स्क्वेअर रूट किती आलं 5√2 आलं. जे या ठिकाणी साइड ऑफ द स्क्वेअर जे आहे पहा ही साइड ऑफ द स्क्वेअर किती मानली ते आपण एक्स इज इक्वल टू किती आली 5√2 सेंटीमीटर. बरोबर. साइड शेप. आता काय करायचं आपल्याला पेरिमीटर. आता पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर आपल्याला माहिती पहा की पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे 4 × काय साईड
जे त्या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर काय लिहितो आपण 4 गुणिले 1 बाजू. माझ्या ठिकाणी 4 इंटू साईड किती आली 5√2. या ठिकाणी 4×5 20 वर्गमुळामध्ये 2 सेंटीमीटर. आणि म्हणून त्या ठिकाणी पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर जे आहे तर ती पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर आले त्या ठिकाणी 20√2 सेंटीमीटर येते. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढे पाहतो, पुढे 7th एक्झाम्पल दिलेलं आहे की इन फिगर अँगल DFE इज इक्वल टू 90. आकृतीमध्ये कोण DFE बरोबर 90 अंश. त्याच्यानंतर काय सांगितलं पहा की FG परपेंडिक्युलर ED, FG परपेंडिक्युलर ED. आणि काय शोधायला सांगितलंय तर या ठिकाणी EG ची व्हॅल्यू, त्याच्यानंतर FD ची व्हॅल्यू आणि असणारी जी काय EF ची व्हॅल्यू जी आहे तर ती EF ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. आता याच्यामध्ये पहा काय काय दिले तर ते आपण लिहून टाकू. या ठिकाणी GD जो आहे GD पाहता GD ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 8. त्याच्यानंतर FG ची व्हॅल्यू किती दिलेली 12 त्या ठिकाणी. एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिली. आता सर्वसाधारणपणे काय काय दिले बा सोल्युशन मध्ये. सोल्युशन की इन ट्रँगल DFE काय दिलेले की अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री अँड FG परपेंडिक्युलर ED, परपेंडिक्युलर काय दिलेले ED. एवढी माहिती आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिली. मग आता याच्यावर पहा की आपण काय करू शकतो बाय द प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन त्या ठिकाणी वापरू शकतो. भूमिती मध्याचं उपप्रमेय जे आहे भूमिती मध्याचा असतो तो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माचा वापर आपण केला. आता भूमिती मध्याचा गुणधर्म पहा देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ जिओमेट्रिक मीन भूमिती मध्याच्या गुणधर्मानुसार. आता भूमिती मध्याचा गुणधर्म आपल्याला माहिती काय आहे तर या ठिकाणी GF स्क्वेअर इज इक्वल टू EG इंटू GB बरोबर. असा भूमिती मध्याचा गुणधर्म आहे. याच्यामध्ये किमती टाकू पाहता GF किती दिलेला आपल्याला 12. या 12चा स्क्वेअर इज इक्वल टू EG. आता E आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EG इंटू GD किती दिलेली 1 बरोबर. GD किती दिलेली आपल्याला तर त्या ठिकाणी 8 दिलेली. पुढे 12चा स्क्वेअर आपल्याला माहिती 144 किंवा तोच त्या ठिकाणी लिहितो मी 12 इंटू 12 इज इक्वल टू EG इंटू 8. आता EG ची व्हॅल्यू फाइंड करायची 8 त्या ठिकाणी ट्रान्सफर करतो मी 12 इंटू 12 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू EG. आता त्या ठिकाणी भाग द्या 4चा भाग जातो 4 गुणिले 8 4 त्रिक 12 एक बे बेसक 12. ज्या ठिकाणी EG जी आहे तर त्या EG ची व्हॅल्यू पहा काय मिळाली 3 इंटू 6 दॅट इज 18. जे EG जी आहे तर त्या EG ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी 18. इथे तुम्ही वाटलं तर EG इज इक्वल टू किती मिळाली 18 बरोबर. ज्या ठिकाणी EG जो आहे EG या ठिकाणी हे मिळाले आपल्याला त्या ठिकाणी 18 मिळाले बरोबर. मग आता पुढे पुन्हा प्रश्नामध्ये पहा काय काय दिलेले. सेकंड आकडा आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे की इन ट्रँगल DFE त्याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला की हा अँगल जो आहे तर तो अँगल किती दिलेला आहे 90चा दिलेला DGF किंवा यात
त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोण मी दुसरा घेतोय की इन ट्रायंगल DGF याचा जर विचार जर केला तर या ठिकाणी 90 आहे. कोणता अँगल 90 आहे तर अँगल DGF इज इक्वल टू किती आहे 90 डिग्री आहे म्हणजे या त्रिकोणासाठी बरोबर. म्हणून पहा की बाय पायथागोरस थेरम इथे या त्रिकोणासाठी आपल्याला पायथागोरसचा असणारा काही थेरम जो आहे तर तो पायथागोरसचा थेरम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. याच्यामध्ये हा काय आहे 90 डिग्री आहे बरोबर. आता काय आहे तर त्या ठिकाणी हायपोटेनस स्क्वेअर कोणता असणार आहे तर DF स्क्वेअर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेवर म्हणजे GD स्क्वेअर प्लस या ठिकाणी GF स्क्वेअर. या ठिकाणी DF आपल्याला काढायचंय DF स्क्वेअर इज इक्वल टू GD ची व्हॅल्यू आहे 8 स्क्वेअर प्लस GF किती आहे 12 स्क्वेअर आहे. पुढे 8 चा स्क्वेअर आहे 64 12 चा स्क्वेअर आहे 144 यांची बेरीज केली 4 into 4 8 पुन्हा 6 into 4 झाले 10 पुढे किती आलं 208 बरोबर. आता DF स्क्वेअर तर दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूंची वर्गमूळ घेतली तर DF इज इक्वल टू √208 208चं वर्गमूळ घ्यायचंय. तर याच्यापैकी अशा दोन फॅक्टर्स आपण त्या ठिकाणी निवडू की जेणेकरून एकाचं वर्गमूळ आपलं त्या ठिकाणी घेता येईल. आता पहा की 16 गुणिले 13 आपण बरोबर. मग 16 गुणिले 13 जर आपण जर केलं तर 16चं वर्गमूळ आपल्याला घेता येते. किती असेल तर त्या ठिकाणी 4 असेल म्हणजेच या ठिकाणी DF इज इक्वल टू 16चं वर्गमूळ आले 4 आणि अंडर रूट किती राहिले 30 एवढे काय असणार आहे सेंटीमीटर त्या ठिकाणी असणार आहे. पण आपल्याला युनिट जे आहे तर ते युनिट काही त्या ठिकाणी दिलेलं नाही. जे DF जे आहे तर ती DF ची व्हॅल्यू किती आली तर या ठिकाणी 4√13 आहे बरोबर. मग अशाच पद्धतीने पाहता की इन ट्रँगल EGF चा आपण विचार तिसऱ्या अक्षरासाठी इन ट्रँगल EGF कोणता अँगल त्या ठिकाणी 90 आहे तर हा अँगल त्या ठिकाणी 90 आहे बरोबर. म्हणजे कोणता आहे कोणता अँगल आपल्याला 90चा सांगता येईल EFG बरोबर. या ठिकाणी आपल्याला EGF पुन्हा एकदा लक्षात घ्या EGF या ठिकाणी ही अँगल EGF इज इक्वल टू 90 हे आपल्याला गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले. मग याच्यामध्ये सुद्धा काय करता येईल आपल्याला पायथागोरस थेरम जो आहे तर तो पायथागोरस थेरम त्या ठिकाणी अप्लाय करा बरोबर. मग आता याच्यामध्ये पहा की बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम असतो की हायपोटेनस कोणता असणार आहे 90 डिग्रीच्या समोरची असणारी जे काही साईड जे आहे तर ते हायपोटेनस असते. म्हणजे या ठिकाणी EF स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर इज इक्वल. आता EF जे आहे तर ती EF आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. EG किती आहे तर 18 स्क्वेअर प्लस GF काय आहे 12 स्क्वेअर. मग त्या ठिकाणी 18 स्क्वेअर जो आहे तर तो 18चा स्क्वेअर आपल्याला माहिती किती आहे 324 प्लस 12चा स्क्वेअर 144 ऍडिशन केली 4 4 8 4 2 6 आणि 3 1 किती आले 4 आहे. जे EF स्क्वेअर
इज इक्वल टू किती आले 468 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे पुन्हा या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची काही करू आपण वर्गमुळे जे आहे तर ती वर्गमुळे त्या ठिकाणी घेऊ 468. आता 468 चे 2 फॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे की जेणेकरून एकाचं तरी वर्गमूळ आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. पहा या ठिकाणी 36 इंटू 13 त्या ठिकाणी होतं. बरोबर. मग याच्यापैकी 36चं स्क्वेअर रूट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. येते. आता 36चं स्क्वेअर रूट 6 म्हणजे त्या ठिकाणी किती आलं 6 रूट 30. ही कसली व्हॅल्यू आली आपली EF. EF ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 6 रूट 13 अशा पद्धतीची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाली. एवढाच भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.